पैकी अर्चिता मॅडम योग शिक्षिका आहेत, शिक्षिका आहेत. लोकांना खूप भारी म्हणजे शीघ्र वक्ती आहे आणि लोकांना खूप भारी गाईड पण करते. काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये ही सगळी मूल्य तिच्या लाईफ मध्ये आहेत म्हणून आपण टॉपिक देतोय. म्हणजे इथं काय बोललं जातंय तसा स्वभाव आहे का, त्या गुणांची आपल्यामध्ये वृद्धी आहे का, म्हणजे आपण सर्व गुण संपन्न पेक्षा त्या गुणाचं प्राबल्य आपल्या लाईफ मध्ये आहे का, हे बघणं खूप महत्वाचं असतं. आणि नसेल तर ते वाढवणं. कारण का, हे आपल्या आजूबाजूला जरी लोक आले ना, तरी त्यांच्यामध्ये आपल्या ऑरामुळं चेंज व्हायला पाहिजे, एवढी साधना पाहिजे. तसं मस्त व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे अर्चिता. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत अर्चिता गिट मॅडम साठी. सुमित सर ऑल म्यूट टाका. आणि नुसताच येस सर. अर्चिता नाहीये तर अर्चिताचा पिल्लू पण, गोलू पण लय क्लास स्पीकर आहे. सविता ते आम्ही त्याला स्पॉटलाइट केलं होतं माहितीये का, तो डायनो पीत असताना मी त्याला स्पॉटलाइट करून दाखवलाय सगळ्यांना. येस सुमित सर म्यूट टाका. येस सर. अनम्यूट अर्चिता. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. महावीर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज छान असा महावीर जयंतीचा दिवस आहे आणि आज दोन एक्सपिरियन्स झाले. एक झाला तो वनिताताईंचा आणि दुसरा माहेश्वरी ताईंचा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद लपलेला असतो आणि आनंदाची अपेक्षा प्रत्येकाला असते, पण जीवनामध्ये अशी कुठली तरी गोष्ट घटना घडते आणि आपलं जीवन हे डायव्हर्ट व्हायला लागतं आणि एक 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 अडचणी वाढत जात असतात. त्या सोडवण्याऐवजी त्या गुंता वाढतच जात असतो आणि तो गुंता ज्यावेळेला वाढत जायला लागतो त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट, कुठलाही क्षण जरी चांगला असेल तर त्याच्याकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन मात्र बदलत जात असतो आणि असं वाटायला लागतं की आता सगळंच काही संपून गेलेलं आहे. कारण वनिताताईंचा एक्सपिरियन्स बऱ्याच वेळा ऐकल्यानंतर त्यांच्या एक्सपिरियन्स मध्ये एक गोष्ट लक्षात यायची की ज्यांच्या लाईफ मध्ये शतायुषी फॅमिली येण्यापूर्वी त्यांना असं वाटायचं की आता काहीच अर्थ नाहीये, सगळं संपून गेलेलं आहे, फक्त जीवन असंच जगायचं आहे, असंच घालवायचं आहे एक एक दिवस. पण ज्या वेळेला शतायुषी फॅमिली त्यांच्या आयुष्यामध्ये आली आणि शतायुषी फॅमिली आल्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली, एक वेगळी दिशा मिळाली आणि तीच दिशा आज त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो आनंद त्याचबरोबर त्या इतक्या सुंदर झालेल्या आहेत की ही सुंदरता कशामध्ये आली तर ही सुंदरता फक्त दिसण्यामध्ये नाही आली, ही सुंदरता आली त्यांच्या विचारामध्ये, ही सुंदरता आली त्यांच्या जे सुंदरता आहे ती विचारामध्ये आली. त्याचबरोबर सकारात्मकतामध्ये पण सुंदरता आली, कारण आपण कशा पद्धतीने विचार करतो ना तशा पद्धतीचं जीवन आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतं, आपल्याकडे येत असतं. जर लोकांची गर्दी असेल आणि त्या गर्दीमध्ये तुम्हाला जर लाल रंगच पाहिजे असेल तर फक्त लालच दिसणार आहे. त्या गर्दीमध्ये हिरवा रंग पण असणार आहे, पिवळा रंग पण असणार आहे, पण तुमची इच्छा आहे लाल म्हणून तुम्हाला सगळं लालच दिसत असतं. म्हणजे काय की आपली जशी दृष्टी असते ना तशी सृष्टी बनायला लागते. मग सगळ्यात आधी जे असतं ती आपली दृष्टी चांगली बनवली पाहिजे तर सृष्टी चांगली मिळत असते. आणि म्हणूनच आजच्या एक्सपिरियन्स वरून एक गोष्ट सांगावीशी वाटते की छोटस आयुष्य आहे ते हसत खेळत जगायचं. छोटस आयुष्य आहे ते हसत खेळत जगायचं, मागचं दुःख विसरायचं, मागचं दुसरं दुःख विसरायचं आणि पुढचं सुख पाहायचं, पुढचं सुख पाहायचं. बघा छोटस आयुष्य आहे आपल्याला, ते छान हसत खेळत जगता यायला पाहिजे. मागचं दुःख कितीही काढत बसलं तर मागचं दुःख कधीही परत येणार नसतं किंवा मागचं दुःख उकरत बसल्यानंतर पुढचं भविष्य आपलं सुधारणार नसतं. भविष्य जर सुधारायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वर्तमान सुधारलं पाहिजे आणि वर्तमान सुधारण्यासाठी स्वतःला सुधारणं गरजेचं आहे. आपण जनरली काय करत असतो, सुधारणा करत असतो. कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करत असतो? घरात, वस्तूंमध्ये, सगळ्या ठिकाणी सुधारणा करत असतो. पण स्वतःला सुव्यवस्थित स्वतःमध्ये सुधारणा करण्यामध्ये कुठेतरी कमी पडायला लागतो आणि मग जीवनात समाधान, शांती, सुख, आनंद या गोष्टी आपल्यापासून लांब जायला लागतात. आणि म्हणून जीवन जर चांगलं जगायचं असेल तर तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यातल्या तीन गोष्टींमध्ये सगळ्यात आधी येते ते मन, मनगट आणि मेंदू. ज्यावेळेला मन, मनगट आणि मेंदू ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा व्यवस्थित असतात ना त्या व्यक्तीचं जीवन व्यवस्थित असतं. वयाची 40वी गाठूपर्यंत आपल्याला असं वाटायला लागतं की सगळ्या जगाचं लक्ष माझ्याकडेच आहे.
सगळं जग माझ्याकडेच पाहत आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण वास्तविक पाहता इथे सांगावंसं वाटतं की वयाची 60 गेल्यानंतर, वयाची 60 जेव्हा आपण गाठतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की जगाचं लक्ष माझ्याकडेच नाही, पण मलाच वाटत असतं की जगाचं लक्ष माझ्याकडे आहे आणि लोकांचा विचार करून मी वयाची 60 पर्यंत मी गाठलेलो आहे आणि 60 नंतर मग स्वतःला बदलायला लागतो. म्हणून इथं सगळ्यांचं लक्ष स्वतःकडेच असतं. फक्त आपल्याला वाटत असतं की जग माझ्याकडे पाहत आहे, जग करत आहे. जग पाहतं ज्या वेळेला तुमच्यामध्ये नाविन्य असतं, वेगळं काहीतरी असतं, नवीन असतं, तेव्हा जगाचं लक्ष हे तुमच्याकडे येत असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये नाविन्य असणं, नवीन असणं आणि त्या नवीन मधनं आपण जीवन जगत जाणं हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेला नाविन्य, नवीन गोष्टी असतात ना, त्यावेळेला खरंच आपलं आयुष्य सुंदर बनत असतं. म्हणून आपल्या आयुष्याचा गोल, फोकस हा व्यवस्थित असला पाहिजे. आपण बघा की लहानपणी एक खेळ खेळायचो. आपल्याकडं तो जाड भिंग असायचं आणि त्या भिंगाच्या खाली आपण कागद किंवा काळेपेटीतील एक काडी ठेवायचो आणि सूर्यकिरण सगळी त्या भिंगात एकवटली जायची दुर्बिणीमध्ये आणि तिथून ती खाली जायची आणि ती पूर्ण एकवटल्यानंतर जेव्हा त्या दुर्बिणीतून त्या भिंगातून खाली जायची त्यावेळेला त्यावेळेला खाली ठेवलेला जो कागद असायचा किंवा काडी असायची ती पेट घ्यायची. बरं सूर्यप्रकाश सगळीकडेच असायचा पण त्या भिंगाच्या खाली असणारीच काडी का पेटायची? कारण त्या ठिकाणी सगळे सूर्यकिरण एकवटले जायचे, एका ठिकाणी यायचे आणि एका ठिकाणी एकाग्र होऊन त्या बरोबर काडीवरती जायचे आणि मग ती काडीपेटीतली काडी पेट घ्यायची किंवा खाली ठेवलेला जो कागदाचा तुकडा असायचा तो कागदाचा तुकडा हा पेट घेत होता. मग आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असं भिंग असलं पाहिजे जे असं सगळ्या गोष्टी एकवटून एकग्र करून त्या खालीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पण आपली जी दृष्टी असते दृष्टी सगळीकडे भटकत असते आणि खरंच आपल्या जीवनाचा फोकस काय आहे, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे हे आपल्याला कुणालाच माहित नसतं. असंच आपण भरकटत असतो. जर असंच भरकटायला लागलं तर आयुष्यामध्ये ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्या अपेक्षित गोष्टी कधीही मिळत नाही आणि विनाकारण आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो की माझं नशीबच फुटकं आहे, माझं नशीबच असं आहे. नशिबामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी असतात पण त्याच्याकडे डोळसपणे पाहणं, त्या गोष्टींचा उपभोग घेणं हे कुणालाच कळत नाही. कारण प्रत्येक जण स्वतःच्या कम्फर्ट झोन मध्ये राहत असतो आणि तो कम्फर्ट झोन जेव्हा सोडून बाहेर यायला लागतं त्यावेळेला ती परिस्थिती, ती व्यक्ती, ती आपल्याला नको नकोशी वाटायला लागते. म्हणून इथं सांगावंसं वाटतं की देह दिला शोभेसाठी, आत्मा दिला जगण्यासाठी. देह दिला शोभेसाठी, आत्मा दिला जगण्यासाठी. कोणी नाही कोणासाठी, जग हे स्वार्थासाठी. बघा देह आपल्याला जो आहे तो शोभेसाठी आहे आणि त्या देहामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा जगण्यासाठी आहे. तर जर त्या देहामध्ये जर आत्माच नसता तर आपल्याला जगता येत नसतं. म्हणून त्या देहामध्ये आत्मा दिलेला आहे आणि कोणी नाहीत कोणासाठी, जग हे स्वार्थासाठी. कोणी नसतं पण आपण मात्र आयुष्य जगत असताना काय करत असतो बरं? माझ्यामुळे इतर कोण कसं खुश होतील, मी इतरांना कसं खुश ठेवीन याचा विचार करायला लागतो. अरे पण हे सगळं करत असताना तू सुद्धा एक व्यक्ती आहेस, तुला सुद्धा खुश ठेवायचं आहे आणि मग मन मारत आपल्या आवडीनिवडी मारत 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 आपण जीवन जगायला लागतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला कळतं की सगळंच काही राहून गेलेलं आहे, काहीच जगले नाही आणि त्यावेळेला जगण्याची उमेद निर्माण व्हायला लागते. म्हणून इतरांना खुश करता करता स्वतःला सुद्धा खुश करता आलं पाहिजे, स्वतःसाठी सुद्धा जगता आलं पाहिजे आणि म्हणून स्वतःसाठी थोडा का होईना आपण आयुष्यामध्ये जर वेळ काढलो ना तर तो वेळ आपल्याला जीवनामध्ये बदल घडून येत असतो. जसं की आपण साठी सकाळी योगा करतो त्याचबरोबर शतैषी फॅमिलीवरती हे मॉर्निंग ट्वेल स्टेशन असतं त्याच्यासाठी आपण वेळ काढत असतो. पण हेच वेळ, हे क्षण आपल्याला नवीन जीवन जगण्याची प्रेरणा आणि उमेद निर्माण करत असतात. पण ही उमेद कधीपर्यंत असते? तर या ठिकाणी एक छोटीशी मला कथा सांगावीशी वाटते. एक छोटस गाव असतं त्या गावामध्ये लोक सगळे शेती करत असतात आणि शेती करत असताना ज्या वेळेला पाऊस पडत नाही त्यावेळेला त्याच गावामध्ये एक फकीर राहायचे. पण ज्यावेळेला पाऊस पडत नाही त्यावेळेला त्या फकीराला बोलवायचे आणि तो फकीर रात्रभर नृत्य करायचा आणि ते नृत्य केल्यानंतर, भक्ती केल्यानंतर पाऊस पडायचा आणि मग सगळे शेतकरी आपल्या शेतातली कामं करत होते. हे असं बरीच वर्ष चालायचं. थोड्या वर्षानंतर जो फकीर असतो तो फकीर हा वयस्कर झालेला असतो, वय झालेलं असतं. मग बरीच वर्ष गेल्यानंतर
तर वर्षभर त्या गावामध्ये पाऊसच पडत नाहीये. मग ही जी कथा आहे या फकीराची, ही फकीराची कथा नवीन पिढीला दरवेळेला सांगितलं जायचं की असा असा फकीर यायचा, तो नृत्य केला की पाऊस पडायचा. पण नवीन पिढी जी असते ती सायंटिफिक विचार करत असते. ती म्हणते की असं कसं होईल बरं, नृत्य केल्यावरती काही पाऊस पडेल का? त्या नृत्याचा आणि त्या पावसाचा कुठं काही रिलेशन आहे का, कुठं काही संबंध आहे का, काहीही सांगतात. कोण पण नृत्य केल्यावर पाऊस पडणारच की, असं काही युवक मंडळी म्हणतात. आणि एकदा गावकरी ठरवतात की ठीक आहे, युवक मंडळी हे सगळं म्हणतात ना, तर या युवकांसाठी एक गोष्ट आपण करायची. एकदा पाऊस पडत नाही, मग त्या सगळ्या युवकांना तिथं बोलवलं जातं. रात्रभर रात्री नृत्य करतात, पण पाऊस काही केल्या पडत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ होते, युवक दमून सगळे तिथं झोपलेले असतात, ज्या ठिकाणी नृत्य करत असतात, गावाच्या चावडी समोर. मग शेवटी गावातले ज्येष्ठ मंडळी काय म्हणतात की यांच्या नादाला लागलो तर वर्षभर पाऊस काय पडणार नाही, शेतात पिकं काय येणार नाही. एक काम करूया, परत आपण त्या फकीराकडे जाऊया आणि त्या फकीराला बोलून परत नृत्य करूया, परत भक्ती संगीत करूया, म्हणजे पाऊस नक्की पडेल. सगळेजण त्या फकीराकडे जातात, त्यांना विनंती करतात आणि गावाच्या चावडी समोर आणून भक्ती गीतं आणि ते नृत्य केलं जातं असतं. मग रात्रभर नृत्य झाल्यानंतर रात्र संपण्याआधी पहाट चालू होते आणि पहाटेच्या वेळेला बारीक पावसाचे थेंब यायला लागतात, थेंब पडायला लागतात आणि पाहता पाहता सगळीकडे पाऊस पडतो, पाणीच पाणी होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी शेतकरी खूप आनंदाने शेतीची कामं करायला तयार होतात. त्यावेळेला ही युवक मंडळी जी असतात, ती युवक मंडळी त्या फकीराकडे जातात आणि म्हणतात, आम्ही पण आदल्या दिवशी रात्रभर नृत्य केलो, पण पाऊस पडला नाही. तुम्ही केल्यावर बरं कसं काय पाऊस पडला? तुमचा नृत्याचा आणि त्या पावसाचं काय बरं कनेक्शन आहे? त्यावेळेला ते फकीर जे उत्तर देतात, ते उत्तर अगदी समर्पक आहे. ते फकीर काका म्हणतात की तुम्ही रात्रभर नृत्य केला पाऊस पडावा म्हणून, पण मी रात्रभर नृत्य केलं ते पाऊस येऊपर्यंत. म्हणजे काय की आपण सुद्धा, त्यांनी म्हणतात की आप नाचते रहे बारिश आने के लिए, मैं नाचता रहा बारिश गिरने तक. म्हणजे आपण सुद्धा आयुष्यामध्ये तेच करत असतो. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात पाहिजे असेल ना, तर थोडेसे प्रयत्न करतो, पण ती मिळेपर्यंत आपण प्रयत्न करत नाही, मिळावी म्हणून प्रयत्न करत असतो. पण इथं त्या फकीराच्या गोष्टीतून आपल्याला लक्षात येत असते की एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर ती आपल्या ताब्यात येऊपर्यंत आपण मिळवलं पाहिजे. जसं की आपलं आरोग्य मिळूपर्यंत चांगलं आपण प्रयत्न केलं पाहिजे. थोडेसे प्रयत्न करतो, आपण थांबतो आणि सोडून देतो का? कारण मी इतके दिवस प्रयत्न केले, मला यशच नाही मिळालं. पण ते प्रयत्न आपण इतके दिवस करायचे असतात की जितके दिवस ते आपल्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत. मग जसे आपण प्रयत्न करत असतो ना, तसंच आपलं नशीब होत असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर सुख, आनंद, समाधान जर पाहिजे असेल ना, तर ते मिळेपर्यंत आपण प्रयत्न केले पाहिजेत. पण ते प्रयत्न करत असताना आनंदाने, सकारात्मक, कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव न करता आपण त्या गोष्टी करत गेलो तर आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. आणि त्याच्यासाठी गरज असते ती एकमेकांची. असं कधीच नाही होणार, असं कधीच नाही होणार आपण एकमेकांशिवाय जगणार. असं कधीच नाही होणार आपण एकमेकांशिवाय जगणार, कारण एका शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी दुसरा शब्दही मदतीला घ्यावाच लागतो. बघा, जर एका शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा असेल तर त्याला सुद्धा पर्यायी दुसरा शब्द शोधावा लागतो. तसंच आपल्याही जीवनामध्ये आपण एकटे कधीच जीवन जगू शकत नाही. आपण जीवन जगत असताना आपल्या सोबत सगळेजण असावे लागतात आणि त्यावेळेला आपण चांगल्या पद्धतीनं जीवन जगत असतो. पण ही सोबत कुणाची धरायची हा पण प्रश्न आहे ना. म्हणून नेहमी मी उदाहरण देत असते की अर्जुनाने कुणाची मदत घेतली तर कृष्णाची मदत घेतली आणि कौरवांनी कुणाची मदत घेतली तर शक्ती मामांची घेतली. मग आपण सुद्धा कुणाची मदत घ्यायची याच्यावरती आपलं आयुष्य डिपेंड असतं. जशी चांगली मदत घेतला तर चांगलंच बनत जातं आणि आपण सुद्धा इतरांना चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो. पण जर आपल्याकडेच काही नसेल आणि आपण आपल्याकडे जर चुकीचा माणूस असेल तर आपल्याकडून चुकीच्याच गोष्टी समोर जात असतात. आणि म्हणूनच चांगल्या गोष्टी आपल्याला हव्या पाहिजेत. म्हणून पहिल्यांदा खुद को सवार लो, दुनिया बैठी है आपको सवारने के लिए. पहिल्यांदा स्वतःला सावरा, मग तुम्हाला दुनिया सावरता येईल. पण आपण निघतो दुनिया सावरायला
पण स्वतःचं सावरणं मात्र सोडून देत असतो. म्हणून स्वतःला सावरत सावरत आपल्याला हे जग आहे हे सावरायचं आहे. आणि बघा की आज किती छान आहे, आज महावीर जयंती आहे आणि महावीर भगवंतांचा एक संदेश असतो. तो कोणता संदेश आहे की जिओ और जीने दो. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे अनेकांतवाद. अनेकांतवाद म्हणजे एकच गोष्ट असते पण ती विविध पद्धतीनं आपल्याला सांगता आली पाहिजे आणि ती वेगवेगळ्या नजरेत पाहता आली पाहिजे. त्यांच्या जीवनातली एक घटना सांगते. भगवान महावीर खूप लहान होते आणि लहान असताना ते घरामध्ये महालामध्ये खेळत असतात. त्यांचा 8 मजली महाल असतो आणि त्या महालामध्ये ते खेळत असतात. खाली त्यांची माता काम करत असते. मधला जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये त्यांचे पिताश्री जे आहेत ते पिताश्री त्यांचं काम करत बसतात. भगवान महावीर जाऊन बसलेले असतात आपल्या महालामध्ये, त्यांचं त्यांचं काम चालू असतं. मग भगवान महावीरांचे छोटे छोटे मित्र महालामध्ये येतात आणि आईला विचारतात की भगवान महावीर कुठं आहेत. त्यांच्या नावानं वीर, सन्मती, अतिवीर ही नावं असतात. मग ते कुठे आहेत. त्यावेळेला माताजी म्हणते की ते वरती आहेत. मग वरती आहेत म्हटल्यानंतर सगळे जे मित्र असतात ते 8व्या मजल्यावरती जातात आणि 8व्या मजल्यावरती शोधाशोध करायला लागतात. वरती म्हटल्यावर सगळेजण पहिल्यांदा 8व्या मजल्यावर जातात. शोधाशोध करायला लागतात, तिथं भगवान महावीर सापडत नाहीत. मग ती मुलं एक एक मजला पाहण्याचा प्रयत्न करायला लागतात. आणि मग एक एक मजला पाहत असताना जे 7व्या मजल्यावरती असतात, 7व्या मजल्यावरती त्यांचे पिताश्री बसलेले असतात. मग ते पिताश्री काय म्हणतात, त्यांना विचारलं जातं की भगवान महावीर कुठं आहेत. तर पिताश्री म्हणतात की त्यांनी खाली आहेत. मग मुलं कन्फ्युज होतात की माताजी म्हणते वरती आहे, पिताजी म्हणतात खाली आहे, दोघांपैकी कोण बरोबर आहे. मग परत ते सगळे मजले बघत 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 खाली येतात आणि 5व्या मजल्यावरती भगवान महावीर हे तिथं बसलेले असतात स्वाध्याय करत. आणि त्यावेळेला भगवान महावीरांना येऊन त्यांचे जे सवंगडी असतात ते सवंगडी म्हणतात की तुमच्या माताजी पण चुकीच्या आहेत आणि पिताजी पण चुकीचे आहेत. माताजी म्हणतात वरती आहे, पिताजी म्हणतात खालती आहे, आम्ही सगळे मजले शोधत आलो. त्यावेळेला भगवान महावीर एक उत्तर देतात. ते उत्तर अतिशय समर्पक असतं. भगवान महावीर म्हणतात की माझी माताजी खाली काम करत आहे, त्यांच्या दृष्टीने मी वरती आहे. आणि माझे पिताजी वरती काम करत बसलेले आहेत, ते वरच्या मजल्यावरती आहेत, मी खालच्या मजल्यावरती आहे. म्हणून त्यांनी खाली सांगितलं म्हणजे त्यांच्या दृष्टीने सुद्धा ते बरोबर आहे. मग आपल्याही जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना माझंच बरोबर, माझंच खरं असं म्हणायला लागतो आणि तिथं खऱ्या अर्थाने दुःख तयार व्हायला लागतं आणि मग आपल्यामध्ये अशांतता येत असते. भले जरी पर्याय वेगवेगळे असतील तरी ते बरोबरच आहे हे ज्यावेळेला आपण स्वीकारतो ना त्यावेळेला जगणं सोपं होत जातं. पण त्याला जर पर्यायच नसेल, आपण आपलंच खरं म्हणायला लागलो तर जीवन खडतर बनायला लागतं, अवघड बनायला लागतं आणि मग तेच जीवन निराशावादीकडे आपल्याला न्यायला लागतं. आणि त्याच्यासाठी मन चांगलं करायचं असेल तर मनामध्ये चांगले विचार जाणं खूप महत्वाचं आहे. चेहरा सुंदर असून चालत नाही तर चारित्र्य सुद्धा सुंदर असावं लागतं. फक्त तण सुंदर असून चालत नाही तर मनही सुंदर असावं लागतं. मला सांगा की तण स्वच्छ करण्यासाठी रोज आंघोळ करतो. आज आंघोळ केलं, छानपैकी स्वच्छ आंघोळ केली, मग उद्या मी आंघोळ करणार नाही. उद्या मी छानपैकी परफ्यूम लावीन, मॉइश्चरायझर लावीन, काहीतरी करीन, मस्त मस्त कपडे घालेन असं म्हणून चालतं का? शरीर हे रोज स्वच्छ करावं लागतं. तसं मन सुद्धा रोज स्वच्छ करावं लागतं. आणि जर मन स्वच्छ रोज करायचे असेल तर त्याच्यासाठी महत्वाचं असतं ते मेडिटेशन आणि ओंकार साधना. मेडिटेशन आणि ओंकार साधनेतून आपलं मन स्वच्छ करण्याचं काम हे केलं जात असतं. आणि तण स्वच्छ करण्याचं काम आपल्याला माहित आहे की मस्तपैकी सकाळी सकाळी आपण छान एनर्जी ड्रिंक पितो, ते आपलं तण आतून स्वच्छ करतं. बाहेरून तर आपण स्वच्छ होतोच पण ते आतून स्वच्छ होणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि या मॉर्निंग फ्युएल स्टेशनवरती आपण आतून कचरा कसा बाहेर काढायचा हे सुद्धा आपल्याला सांगितलं जातं. कारण डबकं जितकं लहान असतं त्या डबक्यामध्ये जितकं पाणी असतं त्या डबक्यामध्ये जीवजंतू वाढण्याची शक्यता तेवढी जास्त असते. पण त्याच वेळेला जेव्हा ते डबकं मोठं असतं त्या मोठ्या डबक्यामध्ये जीवजंतू होण्याची शक्यता कमी असते. तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा मन मोठं ठेवा, मनाची चौकट मोठी ठेवा, ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठल्याही अडचणी, नकारात्मकता, निगेटिव्हिटी येणार नाही. आणि जीवन जगत असताना फक्त डिअरेस्ट साठी जगण्यापेक्षा निअरेस्ट साठी जगणं
खूप महत्वाचं आहे. आणि म्हटलं जातं ना की माझंच बरोबर आहे, जे मी आता अनेकांत वाद म्हटले त्याच्यासाठी फक्त 4च गोष्टी लक्षात ठेवा. या 4 गोष्टी करत गेलो तर सगळं सोपं होऊन जाईल. जीवन जगत असताना घरामध्ये असू दे किंवा बाहेर समाजामध्ये असू दे, या 4 गोष्टी आपण फॉलो केलो तर सगळं छान होत जातं. त्यातली पहिली गोष्ट आहे आय डू, यू सी. मी करतो, तुम्ही सगळेजण बघा. मग ही गोष्ट करत असताना आपण चांगल्या पद्धतीनं करायचं, म्हणजे सगळं जग तुमचं कौतुक करेल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे वी बोथ टुगेदर वी बोथ विल टुगेदर डू. आपण दोघांनी एकत्र करूया. ज्या वेळेला आपण घरामध्ये समाजामध्ये एकत्र येऊन सगळं काम करतो ना, त्यावेळेला ते काम चांगल्या पद्धतीनं होतं. आणि म्हणून दुसरा मंत्र आहे की आपण एकत्र येऊन कधीतरी काम केलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे यू डू, आय सी. ज्यावेळेला पुढच्याला आपण छान ट्रेन करतो त्यावेळेला त्याला विश्वास द्यायचा की तू कर, मी पाहत बसतो तू योग्य करतो आहेस की नाही. ते कुटुंबामध्ये असू दे, समाजामध्ये असू दे किंवा ऑफिसमध्ये असू दे. हे तिसरं सूत्र जरी वापरलं तरी पण आपल्या मनाला शांती मिळत जाते. आणि चौथं आहे यू कीप डुईंग. तू करत राहा, मी सुद्धा तुझ्यासोबत करत राहीन. आणि असं जेव्हा आपण करत राहतो हे चौथं, त्यावेळेला खरंच खूप छान होत जातं. आयुष्य सुखकर होतं आणि याच्यातून तिन्ही गोष्टी घडतात. मन खंबीर बनतं, मनगटामध्ये ताकद येते आणि मेंदू सक्रिय होतो. या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला सक्रिय होतात त्यावेळेला जीवन खूप छान होत जातं. आणि हेच जीवन आपल्याला आणखीन आनंदाने, आणखीन प्रेरणेने कसं जगता येईल हे आपल्याला कळत जातं आणि आपण जगत असतो. आणि म्हणून एक कविता आहे, ती कविता आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं पाहिजे. एखाद्या आयुष्यात खूप काही हवं असतं, एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं असतं तेच मिळत नसतं. पण हवं असतं तेच मिळत नसतं. हवं तेच मिळालं तरी खूप काही मिळत नसतं. हवं तेच मिळालं तर खूप काही मिळत नसतं. चांदण्यांनी भरून सुद्धा आभाळ रिकामच असतं. चांदण्यांनी भरून सुद्धा आभाळ रिकामच असतं. बघा, आयुष्यात आपल्याला खूप गोष्टी हव्या असतात, पण सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळतील असं नाही. पण त्या मिळालेल्या आहेत, त्या गोष्टी काही कमी आहेत का? नाही, खूप छान आहे. कारण ही परमेश्वराने आपल्याला चांगली संधी दिलेली आहे. आणि म्हणून ते कमी मिळालंय याची खंत करत बसण्यापेक्षा जे मिळालंय त्याचा चांगला वापर करत आपण जीवन जगायचं आहे. आणि शेवटचा मंत्र सगळ्यात महत्वाचा, जो मिला नहीं उसका गम नहीं. जो मिला नहीं वो उसका गम नहीं. जो मिला है वो किसी से कम नहीं. जो मिला है वो किसी से कम नहीं. मला जे आयुष्यात नाही मिळालं त्याचं मला वाटत नाही. पण ज्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात मिळालेल्या आहेत त्या कुणापेक्षा कमी नाही, त्या चांगल्याच आहेत असं जेव्हा आपण ठरवतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान लागतं. आणि हेच आपल्या जीवनाचं सगळ्यात अंतिम ध्येय आहे की प्रत्येक जीवाला सुख, शांती, समाधान आणि आनंदच असावा लागतो. पण त्याच्यासाठी योग्य प्रयत्न करावे लागतात. आणि शतायुषी फॅमिली हे मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, जे तुम्हाला मन, मनगट आणि मेंदू ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रुटीन वरती आणून आपल्याला नवी जगण्याची प्रेरणा देत असतात. आणि त्यामुळं शतायुषी फॅमिलीची कास धरत आपण आपलं जीवन जगायचं आहे. कारण आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम आले तर त्या प्रॉब्लेमला मात स्वतःलाच करावी लागते. आणि ते प्रॉब्लेमवर मात करण्यासाठी शतायुषी फॅमिली खंबीरपणे तुमच्या सोबत असते. फक्त सोबत योग्य ठेवा, संगत चांगली ठेवा, म्हणजे आयुष्य सुखकर आणि सोपं होतं. धन्यवाद. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण अर्चिता मॅडम साठी. केवढं भारी लेसन होतं ना. कितीतरी गोष्टी आपल्याकडे आहेत, आपण काय बघत असतो, शोधत काय असतो, माझ्याकडे काय नाहीये, म्हणजे मला हे नाहीये ते नाहीये, पण आपल्याकडे आहे ते कधी